हॅलो गाईज, सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आहे उषाज एपिक लाईफमध्ये। तर इथे अगदी अचूक प्रमाण घेऊन आपल्याला मोकळी सुटसुटीत साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते आज आपण पाहूयात। तर साबुदाणा खिचडी म्हटलं की ती लहानांना मोठ्यांना सर्वांना साबुदाणा खिचडी आवडत असते, परंतु ती जर चिकट झाली तर मग मात्र कोणाला नको असते। म्हणून आज आपण अगदी अचूक प्रमाणात साबुदाणा खिचडी अगदी मोकळी सुटसुटीत आपल्याला बनवायची आहे। तर मग या ठिकाणी मी 2 कटोऱ्या जी आहे तर साबुदाणा घेतला आहे, त्याला एका पातेल्यामध्ये टाकलं आहे आणि त्यामध्ये पाणी टाकलं आहे। पाणी टाकून या साबुदाण्याला अगदी आपल्याला हलक्या हाताने मालिश करून त्याच्यामधलं जी 2 वेळेस आपण पाणी टाकलं आहे ते काढून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला साबुदाणा हलक्या हाताने धुवून घ्यायचा आहे। जास्त रगडून साबुदाणा धुवू नका, अगदी हलक्या हाताने आपल्याला साबुदाण्यामध्ये पाणी टाकून ते बाहेर काढून घ्यायचं आहे। त्यानंतरून इथे पहा, याप्रमाणे साबुदाण्यावरती अगदी एक लेयर आलेली आहे। असेच मी साबुदाण्यामध्ये पाणी ठेवलं आहे, जास्त पाणी देखील ठेवायचं नाहीये आणि 1 तासभर ठेवून पहा, या पद्धतीने इथे साबुदाणा अगदी व्यवस्थित म्हणजे भिजलेला आहे। तर साबुदाणा बनवण्यासाठी मी इथे शेंगदाण्याचा कूट, 2 बटाट्याचे काप केले आहेत आणि 2 चमचे पोह्याचे ही मिरचीची पेस्ट घेतली आहे आणि त्या मिरचीमध्येच मी स्वादानुसार जेवढी गरज होती तेवढं नमक टाकून मी पिसून घेतलं आहे। मग तुमच्या हिशोबावरती तुम्ही नमक आणि मिरची कमी जास्त करू शकता। तर त्यानंतरून आपल्याला कढाईमध्ये घ्यायचे आहे तूप। तुम्ही जर तूप नाही घेतले तर तुम्ही शेंगदाण्याचं तेलही वापरू शकता। मग तेल गरम झाल्याच्या नंतरून किंवा तूप गरम झाल्याच्या नंतरून आपल्याला या ठिकाणी बटाट्याचे काप घालायचे आहेत आणि अगदी ताट कढाईवरती ठेवून व्यवस्थितरित्या त्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। आणि बटाटे शिजल्याच्या नंतरून जी आपण मिरचीची पेस्ट बनवली होती तर ती पेस्ट आपल्याला घालून तेलामध्ये अगदी व्यवस्थितरित्या परतून घ्यायची आहे। त्यानंतरून शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि त्याला देखील अगदी मोकळा होईपर्यंत आपल्याला शेंगदाण्याचा कूट, बटाटे आणि मिरची हा मसाला आपला परतून घ्यायचा आहे। आणि त्यानंतरूनच साबुदाणा जो आहे तर आपल्याला तो मोकळा करून मग कढाईमध्ये टाकायचा आहे आणि अगदी या पद्धतीने आपल्याला अगदी व्यवस्थित साबुदाण्याची खिचडी परतून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, अगदी मोकळी सुटसुटीत आणि मौसूद खिचडी, साबुदाणा खिचडी बनवून आपली तयार आहे। तर तुम्ही साबुदाण्याची जी खिचडी आहे तर एक लिंबाच्या फोडीसोबत किंवा मस्तपैकी 1 वाटी दही सर्व करून तुम्ही साबुदाणा खिचडीचा आनंद घेऊ शकता। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका। श्री स्वामी समर्थ।